हा देखील एक संस्कार आहे। त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव श्री दादाजी बापू गांगुर्डे, श्री निवृत्ती बापू गांगुर्डे, 3 मुली भीमाताई, चंद्रकलाताई, मीराताई, जावई, नातवंड, सुना असा हा त्यांचा परिवार असून त्या कुटुंबावरचं एक मातृछत्र हरपल्याने त्या कुटुंबाला जे काही दुःख झालेलं आहे ते दुःख पेलवण्याची शक्ती भगवंत त्यांना देवो आणि कैलासवासी सुमनबाई बापू गांगुर्डे यांना भगवंत चांगली गती प्राप्त करून देव ही प्रभू चरणी प्रार्थना करतो। आजचा दिवस म्हणजे श्राद्ध विधीचा दिवस आहे। श्राद्ध म्हटलं की श्राद्ध या शब्दामध्ये श्रद्धा आहे। आत्मा कुठल्या तरी अंशाने आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला असतो। आता जीवात्म्याचं चिंतन त्या कुटुंबाने केलं पाहिजे, पण आपण ते चिंतन करत नाही। आपण चिंतन करतो आमची मावशी आली नाही, आमचे काका आले नाही, आमचे दादा आले नाही, यात तो वेळ वाया घालवतो आणि त्या जीवात्म्यालाही दुःख भोगावं लागतं आणि त्याच्या पाठीमागे आपल्यालाही दुःख भोगावं लागतं। कारण त्यांचा दिवस म्हटला की आजचा दिवस हा श्राद्ध विधीचा आहे। आजच्या दिवसाला श्राद्ध विधी म्हणतात, आजच्या दिवसाला प्रथम पुण्यस्मरणही म्हणतात, आजच्या दिवसाला गोड जेवणाचा कार्यक्रमही म्हणतात आणि आजच्या दिवसाला धर्मशास्त्रानुसार आत्ममुक्त दिन असं म्हणतात। त्यांचा आणि आपला आजच्या दिवसापर्यंत संबंध आहे। आज त्यांचं जीवनमुक्त जीवन होणार आहे। मग शेवटच्या क्षणाला जशी त्यांची इच्छा असेल, जशी वासना असेल तसा त्यांना नका। 2 संतांना कधी विसरू नका। 3 आई वडिलांना कधी विसरू नका आणि 4 मृत्यूला कधी विसरू नका। देवाला का विसरायचं नाही? तर देवाच्या आपल्यावर अनंत उपकार, किती उपकार आहे देवाचे। तर देवाने प्रथमतः आपल्याला हा देह दिलेला आहे। जेने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन, जगत जीवन नारायण, गाईल गुण तयाचे। भगवंताच्या आपल्यावर उपकार, प्रथमतः आपल्याला हा देह दिलेला आहे। अजून काय केलं देवाने? तर देवाने आपल्याला सुंदर असे इंद्रिय दिलेले आहे। दिले इंद्रिय, हात पाय कान। अजून काय करतो देव? तर जो 24 तास आपल्याला देतच राहतो त्याचं नाव देव आहे। कोणी म्हणेल मी देवाला मानत नाही, नको तू देवाला मानू, पण देव तुला मानतो ना हे विसरू नको। आणि ज्या दिवशी देव तुला विसरेल त्या दिवशी लोक तुझ्या दारासमोर गर्दी केल्याशिवाय राहणार नाही आणि नको ते पाहुणे आल्याशिवाय राहणार नाही। अजून काय करतो देव? तर देव आपल्याला बुद्धी देतो, देव आपल्याला शक्ती देतो। एखाद्या संकटाच्या ठिकाणी, अडचणीच्या प्रसंगी एखादा व्यक्ती पाठवून देतो। ती व्यक्ती नसून ती देवच असते। एवढे त्या भगवंताच्या आपल्यावर उपकार आहेत, म्हणून त्या देवाला विसरू नका। 2 संतांना विसरू नका। संत काय करतात? संत पशुवृत्तीच्या माणसाला माणूस बनवतात आणि माणसाला देव बनवतात। हे संतांचं कार्य आहे, म्हणून संतांना कधी विसरू नका। अजून काय करतात संत? संत महात्मे तुम्हा आपल्याला नित्याने जागवतात। उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे केलं होतं। साधू महाराज आले, त्या लोहार दादाने ते पूजेचं ताट त्या साधू जवळ दिलं आणि साधू महाराज त्या अगोदर ज्या नवीन वस्तू होत्या ना, हातोडी, छनी, घन, पकड, त्याच्या अगोदर पूजा करायला लागल्या। त्यावेळेस ते लोहार दादा म्हणतात, महाराज अगोदर या आयरनीची पूजा करा। म्हणजे आयरन जुनी आहे। मग ते कारागीर म्हणू लागला लोहार दादा की महाराज ही छनी, हातोडी, पकड जी आहे ना, ही घाव मारणारे आहेत। अशा अनेक छन्या, अनेक हातोड्या, अनेक पकड तुटून गेल्या, फुटून गेल्या, पण ही आयरन
तो घाव सहन करणाऱ्या आई अगोदर हिची पूजा करावी. असं म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय त्याला देव पण येत नाही. घाव मारणाऱ्याला कितीही घाव मारू द्या, एक दिवशी ते घाव मारणारे लोक आपल्याला देव बनवल्याशिवाय राहणार नाही. किंवा कबीर महाराज म्हणतात, माणूस कुणाला म्हणतात, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कबीर महाराज म्हणतात, जो कोणाच्या सुख दुःखामध्ये संकटामध्ये जो सामील होतो ना, त्याला माणूस म्हटलं जातं. कारण मला आईचंही महत्व कमी करायचं नाही. आपल्या कुटुंबावर आईचं प्रेम सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. देव देवतांनी आईला महत्व दिलेलं आहे. त्यांचं महत्व मला कमी करायचं नाही. पण आई जेवढी आपल्या कुटुंबावर प्रेम करते ना दादा, तेवढं कांकणभर जास्त प्रेम आपला बाप आपल्या कुटुंबावर करत असतो. आईचं रडणं समाज बघत असतो, आईचं प्रेम समाज बघत असतो, प्रेम समाज बघत असतो. बाप जर रडायला लागला ना, लोक बापाला रडू देत नाही. मर्दासारखा मर्दन खुशाल रडतो. आई बापाच्या डोळ्यातून दोनच वेळेस अश्रू येतात. ज्यावेळेस आपल्या मुलीला लहानचं मोठं करतो, तिचं पालन पोषण करतो, शिक्षण करतो, पदवीधर करतो, आणि उपवास झाल्यानंतर एखाद्या अधोंकित एखाद्या कुटुंबाशी एखाद्या मुलाशी तिचा विवाह लावून देतात. विवाह झाल्यानंतर दिवसभर आपले ते अश्रू साठवून ठेवलेले असतात. ज्यावेळेस ती मुलगी सासरी निघते ना, सासरी निघून गेल्यानंतर बाप मंडपामध्ये येतो. कुठेतरी एखाद्या खांबाला पाठ लावून गुडघ्यात डोकं घालून दिवसभर साठवून ठेवलेल्या अश्रूला वाटा मोकळ्या करून देतो. कोण म्हणतं बाप रडत नाही? दुसरी जी गोष्ट आहे, आपल्या मुलाला तो लहानचं मोठं करतो, त्यालाही शिक्षण करतो, पदवीधर करतो, लग्न करून देतो बाप. आणि काही वर्षानंतर तो मुलगा आपल्या आई बापातून वेगळं राहायचं ज्यावेळेस बोलतो ना, त्यावेळेस आई बापाच्या डोळ्यातून पाणी येतं. तुम्ही किती परमार्थ करत असाल, किती नामचिंतन करत असाल, किती पंढरीच्या वाऱ्या करत असाल, मोठमोठे गंध लावत असाल, पण आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने जर आई बापाच्या डोळ्यातून जर अश्रू येत असतील ना, आपण केलेला परमार्थ त्यांच्या डोळ्याच्या वाटे, अश्रू वाटे तो परमार्थ वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. एवढे श्रेष्ठ आई वडील आहे. म्हणून त्या आई बापाला कधी विसरायचं नाही. ज्याच्या डोक्यावर मायेचा पदर आहे, ज्याच्या पाठीशी वडिलांच्या आशीर्वादाची थाप आहे, अशा व्यक्तीला जगामध्ये कुठेही जाऊ द्या, त्याच्या जीवनामध्ये कधीच अपयश येणार नाही. एवढे आई वडील श्रेष्ठ आहे. म्हणून जीवनामध्ये नाही आपल्याला देवाची पूजा करता आली तरी चालेल, हो, पण आई वडिलांची सेवा जर केली ना, ही भगवंताची सेवा ठरली जाते. घरी आई बापाला गरम चहा द्यायचा नाही, गरम पाणी द्यायचं नाही, गरम भाकर द्यायची नाही, आणि पहाटे कळशी घेऊन महादेवाला पाणी घालायला जायचं. कसा पावेल तो महादेव? एका दिवशी भिताड पडल ना अंगाला, भिताड पडल. मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे